सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी ठरलेले जे 5-6 मुद्दे ते जर नाही घेतले, समाजाला त्याला धडा शिकवणार आहे 100% मग यावेळेस. आणि शेवटचं सांगतो तुला, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको. हे जड जाईल. नमस्कार. लोकसभेची निवडणूक जी आहे ती आता तोंडावर आलेली आहे आणि नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू झालेली आहे. बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष. शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात ही लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये आता दोन कुटुंबामध्ये जोरदार भांडण लागलंय. अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधील पूर्ण पवार कुटुंब उतरलेलं आहे. आता अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला केलाय. काय म्हणाले ते नेमकं ते देखील बघणार आहोत आणि मराठा समाजाचे किती उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरणार ते देखील बघणार आहोत. सुरुवातीला अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार काय म्हणाले ते बघूया. कोण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. जे काय ज्यांना कोणाला पदे मिळाली ती साहेबांमुळे मिळाली. तर अजित पवार हा नालायक माणूस आहे अशा प्रकारची जोरदार टीका जी आहे ती श्रीनिवास पवार यांनी केलेली आहे. वयस्कर माणसांची किंमत अजित पवार करत नाही. तुम्ही आमदार राहणारच आहेत, मात्र खासदारकीची जी जागा आहे ती पवार साहेबांकडे राहू द्या असं मी समजावण्याचा प्रयत्न केला होता, असं सांगण्याचा कुठेतरी श्रीनिवास पवार यांनी. त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना आपल्याला बघायला जो आहे तो मिळणार आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाचे उमेदवार जे आहेत ते देखील रिंगणामध्ये बघायला मिळणार आहेत आणि ते कुणाला पराभूत करतात. देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवाराला, शिंदेच्या उमेदवाराला की अजितदादांच्या उमेदवाराला ते पराभूत करतात की शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पराभूत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये किती उमेदवार असणार आहेत आणि ते कोण असणार आहेत बघण्याचा प्रयत्न करूया. नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात 500 पेक्षा अधिक उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरण्याची तयारी सकल मराठा समाजाने केलेली आहे. दिंडोरी या राखीव मतदारसंघात मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या समुदायातील उमेदवारांना आपण उभे करणार आणि त्यांना पाठिंबा देणार असं ठरवण्यात आलेलं आहे. वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 1000 उमेदवार अर्ज भरणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजानं दिलेला आहे. 1000पेक्षा जास्त उमेदवार असल्यास ईव्हीएम वर मतदान घेता येत नाही, त्यामुळे मराठा समाजाने हा निर्णय घेतलेला आहे. नांदेडमध्ये नुकतीच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा देखील झाली होती. यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला घरावर स्टिकर लावण्याचे आवाहन केलं होतं. त्यावर मी मतदार पुढाऱ्यांनी आमच्या दारात मत मागायला यायचं नाही असं आवाहन करायचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे का अशी देखील शंका आहे. कारण नाशिकमध्ये काही गावांमध्ये अशा प्रकारचे स्टिकर जे लागलेले आहेत आणि नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. नगर दक्षिण मधून सुजय विखे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणार आहेत, तर शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्या पत्नी उमेदवार असण्याची शक्यता आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 उमेदवार मराठा समाजाचे रिंगणात असणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात स्वर्गीय विनायक मेटे यांच्या ज्या पत्नी आहेत ज्योतिताई मेटे यांना मराठा समाजाकडून मैदानात उतरण्याची विनंती केली जाते. आता त्या मान्य करतात का हे देखील बघण्यासारखं असणार आहे. आणि जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जरांगे किती आक्रमक असतात हा येता काळ ठरवेल. कारण जालना हे मनोज जरांगे पाटील यांचं होम ग्राउंड आहे. तर धाराशिव या लोकसभा मतदारसंघामधून मराठा समाजाचे 1000हून अधिक उमेदवारी अर्ज येणार असल्याची शक्यता आहे. आयुक्तांनी तसं म्हटलेलं देखील आहे. निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलंय की उमेदवारी अर्ज जास्त येऊ शकतात. योग्य काय त्या सूचना आम्हाला द्या, काय करायचं काय नाही ते सांगा. सांगली लोकसभा मतदारसंघातून 1400 उमेदवारी अर्ज येणार अशी शक्यता आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जड जाईल आणि तुम्हाला सुट्टी नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत. काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील बघूया. तुला वाटत असेल संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे? सुट्टी नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय. आणि शेवटचं सांगतो तुला, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे, तू लाट उसळू नको. हे जड जाईल. देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्हाला जड जाईल असा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आणि फडणवीसांचे उमेदवार निवडून येऊ देणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते. म्हणजे सरासरी जर आपण एका लोकसभा मतदारसंघातून 700 उमेदवारी अर्ज जर आले तर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाचे 33,600 उमेदवार असणार आहेत. आणि याचा सर्वाधिक फटका शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या उमेदवाराला बसेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. आणि जर हा उमेदवारांचा आकडा वाढला तर 33,000हून 36,000 40,000 पर्यंत देखील हा उमेदवार जो आहे तो जाऊ शकतो.
त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काल रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे का अशी शंका उपस्थित केली जाते. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणातील मुद्द्यावर चर्चा झाली असं सांगण्यात येतंय. जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. सरकार म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा भाग म्हणून अशोक चव्हाण भेटायला आले होते असं देखील जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. पुढच्या बैठकीवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलेलं आहे. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झालेली नाहीये, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की सध्या त्याची अंमलबजावणी होणार नाही. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी काय इशारा दिलाय शिंदे फडणवीस सरकारला आणि एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणालेत बघूया. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ठरलेले जे 5-6 मुद्दे ते जर नाही घेतले, समाजाला त्याला धडा शिकवणार आहे 100% मग यावेळेस. सरकार सकारात्मक आहे, सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी 4 महिन्यामध्ये अंदाजे 4 महिन्यानंतर या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू असं आश्वासन एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून देण्यात आलंय. कारण सध्या ज्या हरकती आल्या त्यावर आता काम सुरू आहे, त्याला वेळ लागेल असं म्हणण्यात आलंय. मात्र जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मराठा समाज हा यावेळी धडा शिकवेल राजकारण्यांना असा इशारा जो आहे तो सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ठरलेले जे 5-6 मुद्दे ते जर नाही घेतले, समाजाला त्याला धडा शिकवणार आहे 100% मग यावेळेस. आज अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि मी आलो होतो, यावेळी भेट झाली होती. हा मराठा समाजाचा विषय आहे आणि चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे ही भूमिका माझी आहे, पहिल्यापासूनच आहे असं वक्तव्य जे आहे ते अशोक चव्हाण यांनी केलं होतं. मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर चर्चेतून तोडगा निघाला पाहिजे असं देखील ते म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील असं देखील म्हणाले की अशोक चव्हाण समाज म्हणून भेटायला आले होते, सरकारकडून आले नव्हते. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू म्हटले होते, ती आजपर्यंत का केली नाही. गुन्हे परत घेण्याऐवजी ते जास्त वाढत आहेत आणि जाणून बुजून गृहमंत्री यांनी खोट्या केसेस दाखल करायला सुरुवात केली. त्यामुळे मी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे अशोक चव्हाणांना की आम्ही आता मागे हटणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत. आणि 24 तारखेला महाराष्ट्राची मराठा समाजाची बैठक लावली आहे. जातीशी गद्दारी करणारी आपली औलाद नाही आणि आता तुम्हाला देखील सुट्टी नाही. 24 मार्चला निर्णायक भूमिका ठरणार आणि तुकडा पाडणार असं वक्तव्य जे आहे ते शिंदे फडणवीस सरकारला उद्देशून मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील हे आपण बघितलंय, यावर सविस्तर चर्चा देखील केली आहे. आता या भेटीमागे नेमकं काय राजकीय गणित होतं, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय राहते आणि महाराष्ट्रभरातून जर 36,000 उमेदवार, 35,000 उमेदवार किंवा 33,000, 30,000च्या वर उमेदवार जर मराठा समाजाचे रिंगणात असतील तर याचा फायदा जो आहे तो भाजपालाच होईल असं देखील एक वक्तव्य जे आहे ते शरद पवार यांनी केलंय. आणि मनोज जरांगे पाटील असं करणार नाही असं देखील शरद पवारांचं मत आहे. यावर आता तुम्हाला काय वाटतंय, मराठा समाजाचे किती उमेदवार मैदानामध्ये असतील, ते जिंकून येतील का, मनोज जरांगे पाटील यांचा एखादा खासदार निवडून येऊ शकतो का, यावर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बिंदास व्यक्त व्हा.